तीनची विभाज्यतेची कसोटी अशी आहे. संख्येमधील अंकांची बेरीज 3च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. इथे पहिली संख्या घेतलेली आहे 6537. यामध्ये जे अंक आहेत ते आहेत 6, 5, 3, 7. या 4 अंकांची बेरीज आपण घेतली. 6 आणि 5 11, 11 आणि 3 14 आणि 7 21 अशी बेरीज येते. 21 बेरीज 3च्या पटीत आहे आणि म्हणून 6537 या संख्येला सुद्धा 3ने पूर्ण भाग जातो. पुढील संख्या आहे 12527. यामध्ये अंक आहेत 1, 2, 5, 2, 7. या अंकांची बेरीज 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, 8 आणि 2 10 आणि 7 17. ही 17 ही संख्या 3च्या पटीत नाही आणि म्हणून या संख्येला 3ने पूर्ण भाग जाणार नाही. पुढची संख्या आहे 639. यामधील अंकांची बेरीज 6 + 3 + 9 म्हणजे 6 आणि 3 9, 9 9 18 येते. म्हणजे 3च्या पटीत येत आहे आणि म्हणून 639 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. पुढची संख्या आहे 2,35,284. यामधील अंक आहे 2, 3, 5, 2, 8, 4. यामधील सगळ्या अंकांची बेरीज जर घ्यायला गेलं तर 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 आणि 8 20 आणि 4 24. ही बेरीज 3च्या पटीत येत आहे. म्हणून 2,35,284 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातोय. म्हणजे संख्या किती मोठी असली तरी आपण सहजपणे त्या संख्येमधील अंकांची बेरीज करून त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जात आहे किंवा नाही हे ओळखू शकतो.